हाय हॅलो नमस्ते. मी उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर पहा, इथे मी अशा लहान आकाराची वांगी घेतली आहेत. तर आज मी तुम्हाला अगदी वेगळ्या पद्धतीने भरली वांगी कशी बनवायची ते दाखवणार आहे. तर त्यासाठी आपल्याला अशी छोटी छोटी वांगी घ्यायची आहेत. आता ह्याच्या जे देठाची जी काटेची बाजू असते ती आपल्याला काढून घ्यायची आहे, जेणेकरून वांगं जर किडीचं असेल तर आपलं ते लक्षात येतं. तर बघा, आता याचा असं वरतून थोडंसं देठ काढून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला ह्याचे असे 4 भाग करायचे आहेत. खूप जास्त कट करायचं नाही आहे. देठाच्या थोडंसं अलीकडंच आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. म्हणजे यामध्ये जो आपण मसाला भरणार आहोत तो व्यवस्थित आपल्याला भरता येईल. आता हे वांगं असं बघायचं आहे किडीचं वगैरे आहे का. तर बघा, आता इथे मी एका बाउलमध्ये पाणी घेतलं आहे. त्यामध्ये आपल्याला 1 चमचा मीठ घालायचं आहे. मीठ यासाठी घालायचं आहे, जे आपण वांगी कट करून ठेवतो ती वांगी मीठ घातल्यामुळे काळी पडत नाही. त्यामुळे आपल्याला पाण्यामध्ये मीठ घालून घ्यायचे आणि त्यानंतर ही कट केलेली वांगी यामध्ये घालून घ्यायची आहेत. तर बघा, अशाच पद्धतीने आपल्याला ही सर्व वांगी कट करून घ्यायची आहेत. जर तुम्ही देठाकडचा भाग नाही काढला तरीसुद्धा चालणार आहे. तर बघा, इथे सर्व वांगी मी कट करून घेते. तर इथं संपूर्ण वांगी मी कट करून घेतली आहेत आणि पाहू शकता इथे मिठाच्या पाण्यामध्ये ठेवली आहेत, त्यामुळे ही वांगी थोडीसुद्धा काळी पडली नाही आहेत. तर आता आपण वांग्यांसाठी मसाला तयार करून घेऊया. तर त्यासाठी इथे मी 1 वाटी खोबरं घेतलं आहे बारीक किसून. तुम्ही यासाठी वल्लं खोबरं वापरलं तरीसुद्धा चालणार आहे. तर इथे भाजलेल्या शेंगदाण्याचा असा ओबडधोबड कूट करून घ्यायचा आहे. खूप जास्त बारीक देखील करायचं नाही आणि खूप जास्त मोठा देखील ठेवायचा नाही. आता इथे 1-1.5 चमचा मी बेसन पीठ घेतलं आहे. त्यानंतर इथे काही मसाले घ्यायचे आहेत. तर इथे मी मटण मसाला घेतला आहे, हळद घेतली आहे, लाल तिखट घेतलं आहे आणि धना पावडर घेतली आहे. आता हे सर्व मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे. त्या अगोदर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला 1 पोहे खायचा चमचा जो असतो तो तेल घालायचा आहे. आता तेल घातल्यानंतर हे सर्व मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. तर बघा, इथे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे, कारण की आपल्याला हे खूप जास्त पातळसुद्धा करायचं नाही आहे. त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून हे आपण मिक्स करून घेऊया. तोपर्यंत जर व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच असेल आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज 1 लाईक 1 सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं 1 लाईक 1 सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं. तर इथे पाहू शकता, अशा पद्धतीने आपल्याला हा मसाला तयार करून घ्यायचा आहे. तर बघा, इथे मी खूप जास्त पातळ देखील हा मसाला केला नाही आहे आणि खूप जास्त घट्ट देखील नाही. तर अशा पद्धतीने आपण हा मसाला केला की तो व्यवस्थित आपल्याला वांग्यांमध्ये भरता येतो. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला ही सर्व वांगी व्यवस्थित भरून घ्यायची आहेत. अगदी अशी व्यवस्थित दाबून दाबून ही वांगी भरून घ्यायची आहेत, जेणेकरून मसाला बाहेर निघणार नाही. तर बघा, इथे सर्व वांगी मी अशा पद्धतीने भरून घेते आणि पाहू शकता इथे खूप वेळ झाला आहे तरीसुद्धा वांगं आपलं काळं पडलं नाही आहे. पाण्यामध्ये मीठ घातल्यामुळे वांगं काळं पडत नाही. तर बघा, इथे सर्व वांगी मी भरून घेतले आहे. त्यानंतर इथे थोडासा मसाला शिल्लक ठेवला आहे. आपल्याला मसाला थोडा जास्तच करायचा, वांगी भरून झाल्यावर मसाला थोडासा राहिला पाहिजे. तर बघा, आता इथे गॅसवरती कढई ठेवली आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला 1.5 पळी तेल घालून घ्यायचं आहे. आता तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला 1 छोटा चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहे. तर जिरेसुद्धा मी 1 छोटा चमचा घेतला आहे. आता जिरे मोहरी तडतडली की यामध्ये मी 1 मीडियम आकाराचा बारीक कट केलेला कांदा घातला आहे. आता आपल्याला कांदा हा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. तर अगदी सोपी रेसिपी आहे आणि चवीलासुद्धा खूप छान लागते. नक्कीच तुम्हीसुद्धा ट्राय करा. आता इथे बघा, 1 छोटा चमचा इथे मी अद्रक लसूणची पेस्ट घातली आहे यामध्ये. आता ही सुद्धा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहे.
आता यामध्ये हिंग घालायचं आहे थोडंसं. त्यानंतर इथे काही मसाले घालायचे आहेत. तर इथे मी कांदा मसाला आणि बेडगी मिरची पावडर घालणार आहे. आपण जो मसाला तयार केला होता त्यामध्ये सुद्धा आपण मसाले घातले होते, त्यामुळे त्या अंदाजानुसारच यामध्ये आपल्याला मसाला घालायचा आहे. आता बघा, वांग्यांमध्ये भरून जो मसाला उरला होता तो मसाला आत्ता आपल्याला इथे टाकायचा आहे आणि हा मसालासुद्धा आपल्याला 1 ते 2 मिनटं छान असं परतून घ्यायचा आहे. तर पाहू शकता इथे 2 मिनटं हा मसाला मी व्यवस्थित परतून घेतला आहे तेलामध्ये. आता जी वांगी आपण भरून घेतली होती ती वांगीसुद्धा यामध्ये ठेवून घ्यायची. तर इथे सर्व वांगी मी कढईमध्ये ठेवून घेतली आहे. आता हे आपण मिक्स करून घेऊया एकदम हलक्या हाताने. खूप जास्त हलवायचं नाही आहे ह्याला, नाही तर ह्याचा मसाला निघून जातो. तर बघा, आता इथे लगेच पाणी वगैरे टाकायचं नाही आहे. आता आपल्याला यावरती झाकण ठेवून 1-2 मिनटं ही वांगी छान अशी परतून घ्यायची आहेत. तर अधूनमधून झाकण काढून 1-2 वेळा आपण ही वांगी हलवून घेणार आहोत. तर बघा, इथे 2 मिनटं मी ही वांगी छान अशी मसाल्यांसोबत परतून घेतली आहे. अधूनमधून 2 वेळा झाकण काढून मी वांगी हलवूनसुद्धा घेत होते, नाहीतर मग खाली मसाला चिटकतो आणि मग तो करपून जातो. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर बघा, खूप जास्त पाणी घालणार नाही आहे, कारण की मी हे पातळ करणार नाही आहे, असं घट्टसरच ठेवणार आहे. लपतपीत ही भाजी बनवणार आहे मी. तर तुम्हाला कितपत पातळ किंवा घट्ट करायचं आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालून घ्या. तर आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने मी हे ठेवलं आहे. आता हे शिजून आणखीन आटणार आहे. आता यावरती आपल्याला झाकण ठेवून 1-5 मिनटं ही वांगी शिजवून घ्यायची आहेत. वांगी शिजायला फार वेळ लागत नाही, तर 4 ते 5 मिनटात ही वांगी शिजून होतात. तर बघा, आता आपण झाकण काढूया आणि हे एकदा मिक्स करून घेऊया. तर पाहू शकता छान असं घट्टसर आता ही भाजी झाली आहे. पाहू शकता आणि वांगंसुद्धा व्यवस्थित शिजलं आहे. आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि यावरती भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. कोथिंबीर घातल्यानंतर हे पुन्हा सर्व मिक्स करून घेऊया. तर कशी वाटली ही भरलेल्या वांग्याची रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक, एक सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक, एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं. तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.